प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 10 जून 2026 बुधवार। जसे बोलाल तसे होईल। जो कोणी या डोंगराला म्हणाले, उचलला जाऊन समृद्धता पड, आणि आपल्या मनात संशय न करता आपण जे म्हणतो ते घडेल असा विश्वास ठेवेल, त्याला तो जे काही म्हणेल ते मिळेल. मार्क 11:23 प्रभू आपण बोललेल्या शब्दाचा सन्मान करतो. नीतिमान व्यक्ती जे घोषित करते ते पूर्ण होते. मार्क 11:23 बायबल म्हणते, तो जे काही करील त्यात यशस्वी होईल. स्तोत्र 1:3 आणि पुन्हा, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे कबूल केले आणि आपल्या अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा विश्वास ठेवला, तर तू तारण पावशील. रोमकार 10:9 आणि 10. जेव्हा आपण विश्वासाने म्हणतो त्याची जगमानी आम्ही बरे झालो. पहिली पत्र 2:24 त्याने स्वतः आमच्या दुर्बलता घेतल्या आणि आमचे रोग वागून नेले. मत्ती 8:17 मी परमेश्वर आहे जो तुला बरे करतो. निर्गम 15:26 देवा आपण आरोग्य आणि बरेपणा प्राप्त करू शकतो जेव्हा आपण म्हणतो. त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकून देणार नाही. इब्री 13:5 माझी उपस्थिती तुझ्याबरोबर जाईल. निर्गम 33:14 परमेश्वराने आम्हाला विश्रांती दिली आहे. दुसरी इतिहास 14:7 देवा आपण देवाची उपस्थिती आणि सहवास अनुभव लागतो जेव्हा आपण विश्वासाने म्हणतो. कशाचीही चिंता करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत प्रार्थना व विनंतीद्वारे आपली मागणी देवाला कळवा. फिलिपियन्स 4:6 तेव्हा आपण चिंतेपासून मुक्ती मिळवतो जेव्हा आपण घोषित करतो, जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करू शकतो. फिलिपियर 4:13 तेव्हा आपल्याला दैवी सामर्थ्य प्राप्त होते जेव्हा आपण म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीही कमी पडणार नाही. स्तोत्र 23:1 आणि माझा देव ख्रिस्त येशूमध्ये आपल्या वैभवशाली संबंधीनुसार तुमच्या सर्व गरजा पूर्ण करील. फिलिपियर 4:19 तेव्हा आपण कोणत्याही कमतरतेशिवाय परिपूर्ण जीवन जगू शकतो. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण काय कबूल केले पाहिजे? जर मी माझा देव परमेश्वर यांची वाणीचे काळजीपूर्वक पालन केले आणि त्यांच्या सर्व आज्ञाचे पालन केले, तर तो मला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा उच्च करील. मी सगळ्यात आशीर्वादित असेन आणि शेतातही आशीर्वादित असेन. माझ्या संधीची फल, माझ्या भूमीचे उत्पन्न, माझ्या करोडोराची वाढ आणि माझ्या कल्पाची वृद्धी आशीर्वादित होईल. माझ्या विरुद्ध उठणाऱ्या शत्रूंना परमेश्वर माझ्यासमोर पराभूत करील. ते एका मार्गाने येतील आणि 7 मार्गांनी पळून जातील. परमेश्वर माझ्या कठोरावर आणि माझ्या हाताने केलेल्या प्रत्येक कार्यावर आशीर्वादाची आज्ञा करील. अनुवाद 28:1-8 जर तुम्ही ही वचने विश्वासाने कबूल केले, तर तुम्हाला हे सर्व आशीर्वाद प्राप्त होतील. पुढील ध्यानासाठी वचन. अब्रामची आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये अन्य जातीवर यावा आणि आपण विश्वासाद्वारे आत्म्याचे अभिवचन प्राप्त करावे. गलतीकर 3:14 आजचे बायबल वाचन सकाळी दुसरी इतिहास 34:35 36 सायंकाळी योगान 19:1-22 धन्यवाद.